अंतरात पेरला खडोळा। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। मित्रांनो, तर तुम्ही आता हेडचा जो प्रिव्ह्यू आहे तो पाहिला असेल, तशाप्रकारे आज आपण टायटस क्रिएट केले अलाइट मोशन मधून। आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशा जबरदस्त टायटस एडिटिंगचे ट्युटोरियल मिळून जाईल। त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचे आणि आपण हेडमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे सिंपली तुम्हाला हेडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ते आपण सर्व डिटेल दिलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचे, हा टायटस क्रिएट करण्यासाठी पहिल्यांची हेडची जी बीट आणि सेक्युअर प्रीसेट लिंक आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची तुमच्या अलाइट मोशनमध्ये। आपण एक्सेल फाईल सुद्धा दिलेली आहे आणि प्रीसेट लिंक सुद्धा दिलेली आहे, जी पण तुमच्या अलाइट मोशनमध्ये सपोर्ट करत असेल त्या प्रोसेसने तुम्ही ह्या ज्या बीटमा आहेत त्या इम्पोर्ट करून घ्यायच्यात। घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या हेडची जी बीटमा आहे ते ओपन करून घ्यायची। ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल आणि ते तुम्हाला काहीच बीटमा नाही आहेत, तर हे सर्व मिळून केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग तर आपल्या सिम्पली पहिल्यांदा उठायचे आणि हे त्याच्या खाली प्लेचे नाही त्याच्यावरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून तुम्हाला जो पण बॅकग्राऊंडला यूज करणार फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे। तर हा जो आपण फोटो आहे ते सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्या शेवटला यायचे आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करू, हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत सेट करून टाकायचा आहे। हा फोटो शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे PNG आहे ते तुम्हाला ॲड करून द्यायचे आणि शेवटला येऊन हा ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करू, हे जे PNG आहे शेवटपर्यंत सेट होऊन जाईल। त्याच्यानंतर इथून बॅक करायचे, बॅक केल्यानंतर इम्पोर्ट करून घेतले जी सेक्युअर प्रीसेट लिंक आहे ती ते ओपन करून घ्यायची। घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे, सिलेक्ट ऑल लेयर्स ऑप्शन मिळून झालं ह्याच्यावरती एकदा क्लिक करून पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कॉपी 10 लेयर्स ऑप्शन मिळून झालं ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचे। बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर हा जो ऑप्शन त्याच्यावरती पुन्हा क्लिक करायचे, इथे तुम्हाला पेस्ट 10 लेयर्स ऑप्शन मिळून जाईल ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर तुमचे जे आपण लेयर आहे ते सर्व पेस्ट होऊन जातील आणि आता हे जे PNG आहे ते फक्त 5 लेयरच्या वर आणून अशा प्रकारे सेट करून टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचे, वरची जी लेयर आहे ते जे हा डोळ्याचा ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे आणि शेवट खालची जी आपली लेयर आहे ही त्याच्या पण डोळ्याच्या ऑप्शनवर एकदा क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर हे जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला दिसू लागतील आणि हा जो आपला टायटस आहे तो इथे सर्व एडिट होत झालेला आहे। तर हा जो आपण टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या सेटिंगचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि हे ते व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच छोटा होता कारण की आपण एडिटिंगच छोटी केलेली आणि हे जे टायटस आहे ते इंस्टाग्रामला खूपच व्हायरल होत आहेत, त्याच्यावरून आपण हा टायटस क्रिएट केलेला आहे। आणि जर तुम्हाला आहे ना ह्याच टायटसचे जर फुल ट्युटोरियल पाहिजे असेल तर तुम्हाला आय बटनवर मिळून जाईल, ते तुम्हाला पाहिल्यानंतरच मिळून गेलं असेल। तो व्हिडिओ पाहून अशा प्रकारे तुम्ही भरपूर टायटस क्रिएट करू शकता। त्याच्यात आपण A to Z पर्यंत सांगितले तुम्ही कशा प्रकारे टायटस यूज करू शकता, म्हणजे तर क्रिएट करू शकता। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि येथे तुम्हाला साईडला पण तो व्हिडिओ दिसत असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून अशा प्रकारे टायटस क्रिएट करू शकता। तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तसं बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग।